शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील 6 खासदारांनी ऑपरेशन टायगर अंतर्गत बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात दुसऱ्यांदा भूकंपाची स्थिती निर्माण झाली आहे. लोकसभा निवडणुकीत मशाल चिन्हावर आणि महाविकास आघाडीच्या एकत्रित बळावर निवडून आलेल्या या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन होण्याचा निर्णय घेतल्यानं त्यांच्या मतदारसंघामध्ये जनता आक्रमक झाली आहे. शिवसैनिक आणि सामान्य मतदारांमध्ये कसा संताप उसळलाय, कुठे कुठे आंदोलन सुरू आहे. बंडखोर खासदारांच्या निर्णयानं मतदारांच्या काय भावना आहेत पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. आम्ही मतदान केलं मशालीला, तुम्ही सत्तेसाठी कसे पळाला, अशा संतप्त घोषणांनी सध्या महाराष्ट्रातील 6 लोकसभा मतदारसंघ दणाणून गेले. उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसून पक्षाचा व्हीप जुगारून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या 6 खासदारांविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात जनतेचा आक्रोशाचा आणि संतापाचा ज्वालामुखी उसळलाय. शिर्डी, ईशान्य मुंबई, धाराशिव, परभणी, हिंगोली आणि यवतमाळ, वाशिम या 6 मतदारसंघातील रस्त्यांवर सध्या प्रचंड तणावाचं वातावरण असून निष्ठावंत शिवसैनिक आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बंडखोरांना जनतेच्या कोर्टात खेचण्याची तयारी सुरू केली आहे. काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेनं महायुतीच्या सत्तेला आणि पैशाच्या बळाला नाकारत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भरभरून मतं दिली होती. उद्धव ठाकरे यांच्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी निष्ठावंत शिवसैनिकांनी, काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र कष्ट करून या खासदारांना संसदेत पाठवलं होतं. मात्र वैयक्तिक स्वार्थ, सत्तेची हाव आणि दिल्लीच्या दबावापुढे झुकून या 6 खासदारांनी मतदारांच्या पाठीत थेट खंजीर खुपसलाय. हा केवळ पक्षाचा छळ नाहीये, तर लोकशाहीचा आणि आमच्या मतांचा दिवसाढवळ्या झालेला खून आहे, अशी भावना मतदारसंघातील सामान्य नागरिकांमध्ये आहे. याच कारणामुळे सर्व 6 खासदार आता जनतेच्या थेट टार्गेटवर आलेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विरोधात तर त्यांच्या स्वतःच्याच बालेकिल्ल्यात आणि आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये इतका तीव्र संताप पाहायला मिळतोय की कार्यकर्त्यांनी थेट त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करून जोडो मारो आंदोलन सुरू केलंय. भाऊसाहेब वाकचौरे यांचा राजकीय इतिहास पाहिला तर 2014च्या काळातही त्यांनी अशाच प्रकारे शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. ज्यानंतर मतदारसंघातील जनतेनं त्यांना राजकीय विजनवासात धाडलं होतं. 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या समोर लोटांगण घालून आणि शिर्डीच्या साईबाबांची शपथ घेऊन पुन्हा एकदा उमेदवारी मिळवली होती. उद्धव ठाकरेंनीही मोठ्या मनानं त्यांना जुन्या चुका विसरून त्यांना उमेदवारी दिली आणि शिवसैनिकांनी रात्रीचा दिवस करून त्यांना निवडून देखील आणलं. परंतु निवडून आल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच त्यांनी पुन्हा त्याच गद्दारीची पुनरावृत्ती केल्यामुळं शिर्डी, संगमनेर, अकोले, कोपरगाव आणि श्रीरामपूर या भागातील नागरिक आक्रमक झालेत. वाकचौरेंच्या जनसंपर्क कार्यालयावर दगडफेक करण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला असून साईबाबांच्या पवित्र भूमीत वारंवार गद्दारी करणाऱ्या अशा नेत्याला आता गावबंदी करण्याचा निर्णय अनेक ग्रामस्थांनी घेतलाय. दुसरीकडे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात मुंबईच्या रस्त्यांवर शिवसैनिक आणि सामान्य मतदार मोठ्या संख्येने एकत्र आलेत. मुंबई हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो आणि घाटकोपर, भांडूप, विक्रोळी यांसारख्या मराठी बहुल भागांमध्ये मशालीच्या चिन्हांवर मतदारांनी एकनिष्ठ राहून मतदान केलं होतं. भाजप आणि शिंदे गटांकडून मुंबईवर आणि मुंबईच्या मालमत्तांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू असताना मराठी अस्मितेची ढाल म्हणून संजय दिना पाटील यांना मुंबईकरांनी संसदेत पाठवलं होतं. मात्र संजय दिना पाटील यांनी मुंबईकरांच्या याच भावनांचा आणि मतांचा दिल्लीच्या दरबारी बाजार मांडला असा थेट आरोप करत उबाटा कार्यकर्त्यांनी त्यांच्या घाटकोपरमधील निवासस्थानाबाहेर आणि कार्यालयाबाहेर काळे झेंडे दाखवून निदर्शनं केली आहेत. मुंबईतील तणावपूर्ण वातावरण आणि कार्यकर्त्यांचा संताप इतका वाढलाय की संजय दिना पाटील यांच्या घराला आणि कार्यालयाला पोलिसांनी छावणीचं स्वरूप दिलंय. आपल्याच मतदारांना सामोरं जाण्याची भीती आता या खासदारांना वाटू लागली आहे. हीच लोकशाहीतील सर्वात मोठी शोकांतिका आहे. या संपूर्ण बंडखोरीतील सर्वात धक्कादायक आणि विचार करायला लावणारे म्हणजे धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर. ओमराजे निंबाळकर हे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत कट्टर निष्ठावंत समर्थक मानले जात होते. प्रत्येक सभेत उद्धव ठाकरेंसाठी आणि शिवसेनेसाठी प्राणाची आहुती देण्याच्या बाता मारणारे निंबाळकर जेव्हा बंडखोरांच्या गटात सामील झाले तेव्हा धाराशिव आणि कळंबमधील जनतेला आणि निष्ठावंत शिवसैनिकांना बसलेला मानसिक धक्का शब्दात मांडण्यापलीकडचा आहे. ज्या माणसाने निष्ठेचे ढोंग रचून मतं मिळवली त्यानंच सत्तेच्या हव्यासा पोटी पक्षाला सोडलं, या विचारानं धाराशिवमधील कार्यकर्त्यांमध्ये चीड निर्माण झाली आहे.
सोशल मीडियावर तर त्यांच्या जुन्या भाषणांचे व्हिडिओ, ज्यामध्ये ते शिंदे गटावर खोक्यांचे आरोप करत होते आणि ठाकरेशी एकनिष्ठ राहण्याचा शपथा घेत होते, ते व्हिडिओ शेअर करून लोक त्यांच्यावर ढोंगी आणि लबाड म्हणून जोरदार टीका करतात. तर मराठवाड्याचा दुसरा महत्त्वाचा भाग असलेल्या परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले खासदार संजय जाधव यांच्या बंडखोरीमुळे मराठवाड्यातील शिवसेनेच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. संजय जाधव हे परभणीतील शिवसेनेचा तोफ आणि जुने जाणते नेते मानले जाते. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी परभणी शिवसेनेचा भगवा फडकवत ठेवला होता. त्यामुळे ते कधी पक्ष सोडतील असा विचारही सामान्य शिवसैनिकांना केला नव्हता. परंतु त्यांच्या या निर्णयामुळे परभणीतील शिवसैनिक आता अत्यंत आक्रमक आणि हिंसक भूमिकेत पाहायला मिळतात. परभणी शहरात उभाटा कार्यकर्त्यांनी रात्रीच्या वेळी हातात मशाली घेऊन निषेध मोर्चा काढलाय. या मोर्चात कार्यकर्त्यांनी संजय जाधव यांना थेट आव्हान दिलंय की जर तुमच्यात थोडी तरी नैतिकता शिल्लक असेल तर तात्काळ खासदारकीचा राजीनामा द्या आणि हिंमत असेल तर पुन्हा शिंदे गटाकडून किंवा अपक्ष म्हणून निवडणूक लढवून जिंकून दाखवा. पक्षाचं नाव उद्धव ठाकरेंचा चेहरा आणि मशालीचं चिन्ह वापरून निवडून यायचं आणि नंतर स्वतःच्या हिमतीवर निवडून आलो अशा गमजा मारायच्या, ही मतदारांची फसवणूक आहे, अशा शब्दात परभणीतील शेतकरी आणि कष्टकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केलाय. परभणीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनीही या आंदोलनात उडी घेतली आहे. कारण महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून संजय जाधव यांच्यासाठी या पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही दिवस रात्र प्रचार केला होता. हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश अष्टीकर यांच्या मतदारसंघातही परिस्थिती अत्यंत हाताबाहेर गेली आहे. हिंगोली, वसमत आणि कळमनुरी या ग्रामीण भागांमध्ये नागेश अष्टीकर यांच्या बंडखोरीचे अत्यंत तीव्र आणि हिंसक पडसाद उमटलेत. मतदारसंघातील अष्टीकर यांचे सर्व बॅनर्स, पोस्टर्स आणि होर्डिंग्स उबाटा कार्यकर्त्यांनी फाडून टाकलेत आणि अनेक ठिकाणी त्यांच्या चेहऱ्याला काळं फासण्यात आले. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांना कंटाळून अष्टीकर यांना मतदान केलं होतं. परंतु अष्टीकर यांनी त्याच शेतकरी विरोधी सरकारच्या मांडीवर जाऊन बसणं पसंत केल्यामुळे हिंगोलीतील तरुण आणि शेतकरी वर्ग त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरलाय. विदर्भातील यवतमाळ, वाशिम लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले खासदार संजय देशमुख यांच्या विरोधातही विदर्भातील जनतेनं आक्रमक पवित्रा घेतलाय. संजय देशमुख यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या बलाढ्य उमेदवाराचा आणि सत्तेचा पराभव करून मोठा विजय मिळवला होता. त्यांच्या या विजयामुळे विदर्भातील शिवसेना उभाटा पक्षाला मोठी उभारी मिळाली होती. परंतु त्यांच्या बंडखोरीचे वृत्त समोर आले येताच यवतमाळ जिल्हा शिवसेना कार्यालयासमोर शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन त्यांच्या विरोधात जाहीर निषेध सभा घेतल्या. यवतमाळातील कापूस उत्पादक शेतकरी आणि कष्टकऱ्यांनी महायुती सरकारच्या धोरणाविरुद्धचा संताप संजय देशमुख यांना मतदान करून व्यक्त केला होता. मात्र संजय देशमुख यांनी मतदारांच्या या विश्वासाची किंमत शून्य केली आणि स्वतःच्या सुरक्षिततेसाठी सत्तेच्या लाळेपोटी पळ काढला, अशी टीका स्थानिक शेतकरी नेत्यांनी केली आहे. मतदारसंघांमधील हा अभूतपूर्व आणि नियंत्रणाबाहेर जाणारा संताप पाहता बंडखोर खासदारांना आता आपल्याच मतदारसंघात जाण्याची आणि लोकांच्या प्रश्नांना सामोरं जाण्याची भीती वाटू लागली आहे. हीच भीती आणि कायदा या सुव्यवस्थेची बिघडत चाललेली स्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारनं तातडीनं पावलं उचलत या सहाही बंडखोर खासदारांना Y+ दर्जाची कडक सुरक्षा देऊन व्यवस्था मंजूर केली आहे. आता हे खासदार जेव्हा जेव्हा आपल्या मतदारसंघात जातील तेव्हा त्यांच्या भोवती बंदूकधारी रक्षकांचा गारड असेल. परंतु या सुरक्षेवरूनही आता जनतेतून आणि सोशल मीडियावर अत्यंत बोचरी टीका केली जाते. ज्या जनतेनं तुम्हाला डोक्यावर घेतलं, स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करून संसदेत पाठवलं, त्याच जनतेसमोर जाण्यासाठी आता तुम्हाला केंद्राच्या बंदुकाधारी रक्षकांची आणि पोलिसांची गरज पडतीये. यातच तुमचा नैतिक आणि राजकीय पराभव झालाय, अशा प्रतिक्रिया सामान्य नागरिक देत आहेत. या संपूर्ण बंडखोरीचा आगामी काळातील विधानसभा निवडणुकांवर अत्यंत दूरगामी परिणाम होणार असल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. ही बंडखोरी स्थानिक पातळीवरील सर्वच राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलून टाकणारी ठरेल. या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे आणि शिवसेना उभाटा पक्षाला मतदारांची पुन्हा एकदा मोठी आणि तीव्र सहानुभूती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्राची जनता ही नेहमीच अन्यायाच्या आणि गद्दारीच्या विरोधात उभी राहणारी जनता म्हणून ओळखली जाते आणि या सहा खासदारांच्या कृत्यामुळे मतदारांच्या मनात निष्ठावंतांबद्दलची आत्मीयता अधिक वाढेल. स्थानिक पातळीवर आता बंडखोर खासदार समर्थक विरुद्ध निष्ठावंत शिवसैनिक असा थेट संघर्ष वाढणार असून यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. तसेच महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अधिक आक्रमकपणे मैदानात उतरून या बंडखोरांना आणि पर्यायाने महायुतीला पराभूत करण्यासाठी आपली संपूर्ण ताकद पणाला लावतील. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात यापूर्वीही अनेक फुटी आणि बंडखोरीच्या घटना घडल्यात. परंतु प्रत्येक वेळी अंतिम आणि सर्वात मोठा न्याय हा राज्याच्या जनतेनंच केलाय. पक्ष चोरता येईल, चिन्ह चोरता येईल, पण जनतेच्या मनातील निष्ठा आणि प्रेम कसं चोरणार, हाच यक्ष प्रश्न आज प्रत्येक मतदारसंघातील आंदोलक, शिवसैनिक आणि सामान्य नागरिक विचारतात. आगामी काळात या सहाही बंडखोर खासदारांना जनतेच्या तीव्र रोषाला, रोखठोक प्रश्नांना
आणि अदालतीला समोर जावं लागणार असून महाराष्ट्राची जनता या जनादेशाचा द्रोहाचा बदला मतपेटीच्या माध्यमातून कसा घेते याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलंय. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.